नमस्कार, रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण मुरमुरा लाडू बनवत आहे। मुरमुऱ्यापासून लाडू बनवत आहे। मी लहान असताना माझी आई बनवायची, तर म्हटलं चला आज आपण मुरमुरा लाडू बनवूया। आणि मकर संक्रांती आहे, तर सहज मुरमुरा लाडू आपण बनवत असतं। माझी आई तर बनवतच असते, तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत पण शेअर करूया। इथे मी 2 वाटी मुरमुरे घेतलेले आहे। छोट्या मुलांना मुरमुरा लाडू खूप आवडत असतात। थोडंच परतून घेऊया, 1 मिनिटमध्ये परतून होत असतात। छान असे परतून घेतलेले आहे। आता आपण इथे 1 वाटी गूळ घेऊया आणि तूप आपल्याला 1 चम्मचच घ्यायचं आहे। मी इथे विरघळून घेतलेला आहे तूप। 1 चम्मच तूप घेतलेला आहे पोहा खायच्या चम्मचनी। इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे। पूर्ण गूळ आपण परतत राहायचं। पूर्ण गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे। चम्मचनी फिरवत राहायचं। मी इथे गूळ बारीक याच्यामध्ये कापून घेतलेला आहे, किंवा आपण खोबरकिसणी असते त्याने किसून घेतला तरी चालेल। छान असा पूर्ण गूळ आपल्याला विरघळायचा आहे आणि फिरवत राहायचं, जेणेकरून गूळ जळायला नाही पाहिजे। छान असं मी फिरवत आहे। पूर्ण गूळ विरघळून घेऊया। सोपी आहे बनवण्याकरता आणि लहान मुलांना तसेच मोठ्यांना पण मुरमुरा लाडू खूप आवडत असतं। बघा, छान असा गूळ विरघळत आहे। वरती बबल्स आलेले आहे बघा, याप्रमाणे बबल्स आले की आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊया आणि आपण गूळ विरघळून घेतलेला आहे तो यामध्ये टाकूया। बघा, पसरलेला नाही आहे, छान असा गडा बनलेला आहे, म्हणजे आपला गुळाचा पाक बनलेला आहे। आता आपण यामध्ये मुरमुरे परतून घेतलेले होते ते टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊया। इथे मी गॅस बंद केलेला आहे। जेव्हा आपण पाक झालेला गुळाचा तेव्हाच मी गॅस बंद केलेला आणि मुरमुरे टाकलेले आहे। बघा, मुरमुरे टाकलेले आहे। आता आपण पटकनच गरम गरम असतानाच आपल्याला लाडू बनवायचे आहे। हाताला चटका लागणार नाही। इथे आपण पाण्याचा हात घेत आहे आणि पटकन लाडू बनवत आहे। थंड होण्याकरिता ठेवायचं नाही, पटकन बनवायचे। बघा, गूळ मिक्स झाला की पटकन लाडू बनवण्याकरिता घेऊया। पाण्याचा हात घेतलेला आणि आता आपण लाडू बनवूया। सहज लाडू बनत असतात, थंड होऊ द्यायचं नाही, गरम असतानाच पटकन आपण लाडू बनवून घेऊया। बघा, छान असा लाडू बनलेला आहे। या पद्धतीने मी पुन्हा 2-3 लाडू बनवून दाखवत आहे। पाण्याचा हात घेऊनच आपल्याला लाडू बनवायचे आहे आणि थंड होण्याकरिता ठेवायचं नाही। गुळाचा पाक केलेला, त्यामध्ये मुरमुरे मिक्स केलेले, लगेच गॅस बंद केलेला होता आपण गुळाचा पाक झाला तेव्हा। नंतर आपण मुरमुरे टाकलेले, लगेच आपल्याला गरम असतानाच पाण्याचा हात घेऊन लगेच लाडू बनवायचे आहे। मुरमुऱ्याला पूर्ण गुळाचा पाक लागला की पटकन असे आपण लाडू बनवून घेऊया। छान असे मुरमुरे लाडू बनवून तयार होतात। यामध्ये आपण पोहा खायच्या चम्मचनी 1 चम्मच तूप वापरलेला आहे। तूप याकरिता वापरलेला आहे, मुरमुरा लाडू आहे त्याला छान शाईन येत असतं, चमक येत असतं, म्हणून आपण इथे तूप वापरलेला आहे। बघा, छान असे मी लाडू बनवून घेतलेले आहे। खूप सोप्या पद्धतीने आज आपण मुरमुरा लाडू बनवलेले आहे। माझ्या बाळाला लाडू खूप आवडलेले, बनवून बघा। बाय बाय।